नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या सेशनमध्ये. मित्रांनो, आगामी पोलीस भरतीकरिता अतिशय महत्त्वाची आपण 2023 मधील आलेल्या सर्व परीक्षांचे प्रश्नपत्रिका, त्यामधून महत्त्वाचे प्रश्न काढणार आहोत आणि यांचा सराव आपल्या या चॅनलवर घेणार आहे. सोबतच तुम्हाला मराठी व्याकरण आणि गणित या दोन्ही विषयाकरता एकदम बेसिक ते ॲडव्हान्स पर्यंत सर्व प्रश्नांचा सराव आपण या यूट्यूब चॅनलवर करणार आहे. मित्रांनो, आज काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहे, जे SRPF या पेपरमध्ये विचारलेले होते. ठीक आहे. पहा, पहिला प्रश्न आहे आजचा. कोणाला महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार असतो? ठीक आहे. तर महानगरपालिकाचा जो आयुक्त व्यक्ती असतो, अधिकारी असतो, त्यांना पदावरून कधीही बोलवण्याचा अधिकार हा फक्त पर्याय क्रमांक 4 राज्य शासनाला असतो. ठीक आहे. हे सर्व प्रश्न विचारलेले आहेत आणि पुढेही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात, म्हणून काळजीपूर्वक पहा. पुढचा प्रश्न, वाक अधिक निश्चय यातून संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता? वाक अधिक निश्चय. तर पर्याय क्रमांक 2 काय होणार? वांग निश्चय. आता ही संधी कशी झाली तर पहा, वाक अधिक निश्चय. ठीक आहे. हे दोन शब्द आहेत. संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, याच दोन अक्षरांची काय होते? संधी. तर पहा, इथे क येणार, त्याला हा हलंत, अधिक इथे येणार न. ठीक आहे. आता नियम काय म्हणतो की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा जर अनुनासिक असेल, तर त्या व्यंजनाच्या जागी त्याच व्यंजन वर्गातील काय येते? अनुनासिक. ठीक आहे. अनुनासिक येऊन संधी होते, तर त्याला आपण म्हणतो अनुनासिक संधी. म्हणूनच क या व्यंजनाच्या गटातील अनुनासिक कोणता आहे? तर अंग. ठीक आहे. म्हणून आपण या शब्दाचा उच्चारतोय वांग निश्चय. पुढचा प्रश्न, फुफ्फुसच्या पेशी यामध्ये आढळतात. ठीक आहे. हा प्रश्न तुमच्या सर्वांना माहीत असेल. फुफ्फुसच्या पेशी या पर्याय क्रमांक 3 यकृतमध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पहा, मराठीत पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. ठीक आहे. तर मराठीतील पहिले साप्ताहिक काढणारे हे पहिले व्यक्ती होते आणि वयाच्या 20व्या वर्षी, यांचं वय किती होतं? 20. तर वयाच्या 20व्या वर्षी यांनी हे साप्ताहिक काढले होते. आणि सोबत आणखी गोष्ट लक्षात ठेवा की मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र काढणारे व्यक्ती कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की पहिले वृत्तपत्र जे शास्त्री जांभेकर यांनी काढले होते त्याचे नाव काय होते? ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? ठीक आहे. तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते? तर पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. यासोबतच आणखी काही महत्त्वाचे पद आहेत जे राष्ट्रपती नियुक्त करतात. याआधी काही व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. सोबतच आपण पुढे सुद्धा जर प्रश्न यावर आले तर तो सुद्धा आपण हायलाईट करू. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक पर्याय क्रमांक 2 श्री शंकरराव चव्हाण. ठीक आहे. प्रश्न विचारलेला आहे आणि सोबतच लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा मनरेगाचा उच्चार करतो त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. कधीचा आहे? तर 2005चा. पुढचा प्रश्न, पाणी पंचायत. ठीक आहे. असे ऑड प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. आपण एकाच पुस्तकातून किंवा 2 पुस्तकातून अभ्यास करतो, मात्र परीक्षेच्या
मध्ये आलेले जे प्रश्न असतात त्यांचा सराव करताना आपल्याला माहीत पडते की कोणता प्रश्न कशावर कशा प्रकारे विचारला जाऊ शकते. ठीक आहे. तर पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर पर्याय क्रमांक 1 विलासराव साळुंखे. ठीक आहे. दुष्काळग्रस्तांसाठी ही एक संकल्पना होती. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? खूप वेळा प्रश्न विचारला जातो. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर पर्याय क्रमांक 4 सत्यशोधक समाज. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सोबतच आणखी काही महान व्यक्ती आहेत ज्यांचे प्रश्न विचारले जातात. आपण पुढे जसं जसं आपण परीक्षेच्या प्रश्नांचा सराव करू तर आपल्याला माहीतच पडेल. ठीक आहे. आता यांच्याबद्दल हा एक प्रश्न आला आहे, मग याचा अर्थ हाच प्रश्न रिपीट होईल. ठीक आहे. पण सोबतच यांच्याबद्दलची काही जे माहिती असेल ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, जेणेकरून जर कोणता प्रश्न आला तर तो जाता कामा नये. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? पहा, याच्या आधी आपल्याला प्रश्न आलेला असेल, तुम्ही वाचला असेल की पहिली मुख्यमंत्री महिला कोण, पहिली राष्ट्रपती महिला कोण. आता प्रश्न काय आलेला आहे की भारतातील पहिली मुख्यमंत्री जी महिला झाल्या होत्या त्या कोणत्या राज्याच्या झाल्या होत्या? तर पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. तर अशाच प्रकारचे जे महत्त्वाचे प्रश्न असतील, जे कन्सेप्ट बदललेले आहेत, जे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत, त्यांचाच आपण अभ्यास या चॅनलवर करणार आहे. तर त्याकरता आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आणि सोबतच आपण मराठी आणि गणित या विषयाबद्दल माहिती पाहणार आहे. तर हे सुद्धा याचे PYQ पाहू आणि टॉपिक वाईज प्रश्नसुद्धा पाहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.